2025 देवगुरु घर सोडताच या राशींना कोट्याधीश होण्याची संधी. देवगुरु मध्ये दोनदा गोचर करणार. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये गुरु हा ग्रह देवतांचा गुरु मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पती हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु 15 मे 2025 रोजी वृषभ राशीतून बाहेर मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारचे 12:57 वाजता गुरु मिथुन राशीतून बाहेर होऊन कर्क राशीत प्रवेश करतील. यानंतर 4 डिसेंबर 2025 रोजी रात्री सकाळचे 8:39 वाजता पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करतील. देवगुरूचे दोनदा राशी परिवर्तन करणे काही राशींसाठी लाभदायी ठरू शकते. त्यांना चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी. देवगुरूच्या कृपेने या राशींचे भाग्य उजळणार. मिथुन राशी. देवगुरूचे दोनदा गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना धनलाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकतो. जीवनात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे. शुभ वार्ता मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. या लोकांना धनलाभाच्या अनेक संधी वर्षभर मिळू शकतात. पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग दिसून येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळू शकते आणि आदर वाढू शकतो. या लोकांची लोकप्रियता वाढू शकते. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात. सिंह राशी. देवगुरूच्या दोनदा राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. देवगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. कामात आणि योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुळ राशी. देवगुरूचे दोनदा राशी परिवर्तन तुळ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते. गुरुच्या कृपेने जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी देखील चालून येऊ शकते. या काळात आर्थिक आवक वाढल्यामुळे या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे. या काळात प्रगतीच्या नव्या संधी तुम्हाला मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. अपेक्षित आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया असेच आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.